नमस्कार. पडघममध्ये मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. परतीच्या पावसानं जोरदार दणका देऊन कुणाला आसू तर कुणाला हसू देत आता मात्र हात आखडता घेतलाय. अहो थोडक्यात काय तर पावसानं आता आपल्या सगळ्यांचाच निरोप घेतलेला आहे. आणि आता तुमच्या घरी आणि आमच्या घरी आली आली दीपावली असं म्हणण्याची वेळ झालेली आहे. बाजारपेठा वेगवेगळ्या रंगांच्या आकाशकंदिलांनी फटाक्यांनी रोषणाईनं फुलून गेलेल्या आहेत. घराघरामध्ये गृहिणी दिवाळी फराळाच्या तयारीला लागलेल्या आहेत. आणि बालदोस्तांना तर कधी एकदा परीक्षा संपतीये आणि दिवाळीची सुट्टी लागते असं झालेलं आहे, हो ना? वेळ झालीये पुढच्या आठवड्यामध्ये सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जाणून घ्यायची. तेव्हा पाहूया पडघम. आपण सारेजण दिवाळी साजरी करणार आहोतच, मग प्रसार माध्यम कशी बरं यापासून अलिप्त राहतील? दिवाळी निमित्ताने वेगवेगळे स्पेशल्स प्रोग्राम केले जातात, जसे की दिवाळी पहाट, दिवाळी विशेष वगैरे वगैरे. आणि याच दिवाळी सणावर अनेक हिंदी चित्रपटातली गाणी सुद्धा चित्रित झालेली आहे. पाहूया मग अशाच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रंगोली. नमस्कार दोस्तों, मैं स्वरा भास्कर एक बार फिर हाजिर हूँ लेकर आपका मनपसंद प्रोग्राम रंगोली. आज दोबारा मैं आई हूँ लेके आपके लिए कुछ गीत, कुछ यादें, कुछ खत और कुछ बातें. पर आज का हमारा ये रंगोली प्रोग्राम कुछ अलग ही रंग बिखेरने वाला है. क्यों? क्योंकि आज मैं मिलाने वाली हूँ आपको कुछ खतरनाक डाकुओं से. घबराइए मत, ये ऑब्वियसली असल के डाकू नहीं हैं. मैं बात कर रही हूँ बॉलीवुड के कुछ डैशिंग डेंजरस डिकॉयज की. किनकी? आप खुद ही देख लीजिए. रात भी है कुछ भीगी भीगी, रात भी है कुछ भीगी भीगी, शाम भी है कुछ मधुम मधुम. विनोद खन्ना साहब हैं, जिन्होंने सन 1968 में फिल्म मन का मीट में डेब्यू किया था. इसके बाद उन्होंने पूरब और पश्चिम, सच्चा झूठा, मेरा गांव मेरा देश, आन मिलो सजना और ऐलान जैसी फिल्मों में भी विलन का किरदार निभाया. और भाई उस जमाने में अगर आप विलन के रोल कर रहे थे तो कम से कम एक बार तो आपको काली पगड़ी, काला टीका, बड़ी बड़ी मूछें, कुर्ता, धोती और राइफल में सजकर डाकू का रोल तो करना ही पड़ता था. और विनोद खन्ना साहब एक नहीं बल्कि 2 बार डाकू बने. जी हाँ, 1971 की फिल्म मेरा गांव मेरा देश और 1973 की फिल्म कच्चे धागे में विनोद खन्ना साहब ने डैशिंग डिकॉयट का रोल किया था. मार दिया जाए, छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलह किया जाए. मार दिया जाए, छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलह किया जाए. कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा, आपला सांस्कृतिक वारसा जपणारा तुमचा आणि आमचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे ढोलकी झाली बोलकी. पाहूया यावेळी कोण होणार आहे ढोलकी रॉक्स. या फेरीत पांचाळ सर स्वतः ढोलकीवर एखादा तुकडा, तोडा किंवा ताल ऐकवून दाखवतील आणि स्पर्धकांनी ते नीट ऐकायचंय आणि तसंच्या तसं वाजवायचंय. बोलली तुझी ढोलकी आत्ता. बऱ्यापैकी फार चांगलं केलंस. फक्त तिसरी लग्गी जी होती त्याला जरा तुला मॅच करायला थोडासा वेळ गेला, पण ऑफकोर्स ते
पांचाळ गुरुजी आहेत शेवटी त्यांनी, पण तू बऱ्यापैकी त्यांना मॅच केलंस. फार चांगलं वाटलं मला. आनंदजीने एवढं छान वाजवलं, थोडंसं ऑड वाजवलं, ऑफबीट मध्ये वाजवला, पण याने खूप छान प्रयत्न केला. हो, चांगला प्रयत्न होता. महासागराच्या अस्तित्वाला पूर्णविराम नाही. अगदी तसंच आईच्या मायेला, तिच्या ममतेला सीमा नाही. आईची माया, तिचं प्रेम, तिची वेदना सर्व काही आपल्या मुलांसाठीच. त्याचप्रमाणे तिची संवेदना, तिची सहनशीलता ती सुद्धा आपल्या मुलांसाठीच. अहो, म्हणूनच तर म्हणतात ना की आईच्या प्रेमाला मोजमाप नाही. आई हा एकच शब्द सगळ्यांनाच थिजवून जातो. पाहूया माझी माय. तुझ्या सावलीच्या पंखाखाली भरारी घेण्याची ताकद मला मिळाली. कसे फेडू ऋण तुझे, तूच माझी माऊली. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी. आदर्श व्यक्तिमत्व शोधण्यासाठी आम्ही भाग्यवान होतो की आम्हाला घराच्या बाहेर पडावं लागलं नाही, की आम्हाला आमच्या आईच्या रूपातच ती आदर्श व्यक्ती मिळाली की तिच्याकडे बघून आम्हाला आमच्या व्यवसायात किंवा आमच्या उद्योगधंद्यात वाटचाल करण्याची आम्हाला संधी मिळाली. ही माझी आई उषा सावंत, लग्नापूर्वीचं नाव, आणि उषा नंतरची उषा रवींद्र कदम. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बालपण माझं गेलं. मी एक खेडेगावातली मुलगी होती. 7वी पर्यंत माझं सगळं शिक्षण मी माझ्या आजीच्या हाताखाली घेतलं. आणि आदर्श म्हणजे माझी आजीने मला जे संस्कार दिले ते माझ्या आत्तापर्यंत मला त्याचा फायदा झाला की माणसं कशी गोळा करायची तिने मला शिकवलं. त्याच्यानंतर पुढचा प्रवास माझा मुंबईत झाला, ठाण्याला. ठाण्यावरून आल्यानंतर 1977 सालात माझं लग्न झालं. या मित्रधाम, मी ज्या वास्तूत राहते त्याच वास्तूत माझं खाली सभागृह आहे, तिथे माझं लग्न झालं आणि मी या घरात आली. तिचा सहवास हा मला माझ्या चारही भावंडांमध्ये मला सगळ्यात जास्त लाभला. कारण का प्रकृतीने माझी थोडी खालावलेली असायची ती लहानपणाच्या वेळेला. जेव्हा मला स्टीवन जॉन्सन सिंड्रोम झाला, इट वॉज तो एक भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये खूप कमी लोकांना होतो की ज्याच्यामध्ये व्यक्ती वाचेल की नाही हा एक प्रकारचा तुमच्यावरती एक दबाव असतो त्या पेशंटवरती. पण त्या काळात 30 दिवस ह्या आईने माझी एवढी सेवा केली आणि तिने मला त्या प्रसंगातून किंवा त्या वेळेतून मला सावरून बाहेर आणलं. त्याला नेहमी ताप यायचा, नेहमी त्याचं काही ना काही चालू असायचं, पण माझं दुर्लक्ष नसायचं. बिझनेस करून मी त्याच्याकडे यायची, त्याच्या हाताखाली मी त्याला सांभाळायला मी 3-3, 4-4 माणसं ठेवली ती. मला 5-5 मिनिटांनी तुम्ही कळवायचं की त्याला किती टेम्परेचर आहे, काय आहे, हे सगळं लक्ष द्यायचे. आणि ज्यावेळी मला डॉक्टर आठवले भेटले, दैवाने मला डॉक्टर चांगले भेटलेत आणि त्यांनी मला सांगितलं डॉक्टरनी की त्याला असं असं आहे. ॲडमिट केल्यानंतर मला म्हणाले की गॅरंटी कमी, फक्त आपण देवावरती अवलंबून राहायचं. पण ही गोष्ट मी माझ्या घरच्या माझ्या मिस्टरांना सांगू शकली नाही की सासऱ्यांना सांगू शकली नाही, कारण ते हातपाय काढून बसले असते आणि नको ते काळजीत राहिले असते. म्हटलं आता मी इथेच थांबते, 30 दिवस मी या जागेवरून हलणार नाही डॉक्टर, मी इथेच राहते, सगळा डबा वगैरे मला इथेच येणार. असं करून मी त्या मुलाच्या पाठी 24 तास मी त्याला ऑब्झर्व करत माझ्या नजरेसमोर ठेवत होती. डॉक्टर जसं सांगत होते तसं मी त्यांच्यावरती लक्ष देत होती, मुलावरती. मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांचं तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलेलं दिसतंय. मुंबईकरांच्या तोंडी तर काय उकडतंय हा शब्द वारंवार ऐकायला मिळतोय. खरं तर वातावरणातल्या या बदलामुळे आजाराचं प्रमाण वाढताना दिसतंय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर करा, स्कार्फचा वापर करा, शक्य असेल तर लिंबू सरबत जवळ घ्या, गॉगल्सचा वापर करा. मित्रांनो, हे केवळ फॅशन म्हणून आपल्याला करायचं नाहीये, तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणून करायच्या आहेत. स्वतःची काळजी घ्या. वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा पडघम. सतत टीव्ही समोर बसून 2.5 तास एखादी फिल्म बघणं म्हणजे केवळ इम्पॉसिबल, हो ना? आणि गृहिणींसाठी तर ही अशक्यच गोष्ट आहे. अहो, वेळेची हीच गैरसोय लक्षात घेऊन आम्ही हिंदी चित्रपट आपल्यापर्यंत घेऊन येत असतो 3 भागात बायोस्कोपमध्ये. तेव्हा पाहायला विसरू नका बायोस्कोप. जिथे गर्दी तिथे आम्ही, जिथे तुम्ही तिथे आम्ही. प्रश्न आमचा, उत्तर तुमचं. खेळ आहे हा बुद्धीचा, अचूक उत्तर देऊन बक्षीस जिंकण्याचा. पाहूया सह्याद्री वाहिनीवरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम चालता बोलता. नमस्कार मंडळी.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजे चालता बोलता मध्ये मी शंतनू मोघे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. हाय, हाय, काय नाव तुझं? प्रणाली. प्रणाली, तुला मी आता 3 प्रश्न विचारतो. त्या 3 प्रश्नांची जर तू अचूक उत्तर दिलीस तर तुला मिळणार दूरदर्शन तर्फे चांदीचं नाणं. क्या बात आहे. माहिती आहे ना म्हणजे तुला? तू हा कार्यक्रम बघतेस? नाही. नाही, बरं झालं. या वयात टीव्ही बघूच नाही, पण मोठे झाल्यावर नक्की बघ. आणि आई बाबांना रिक्वेस्ट कर की हा कार्यक्रम मी बघितला तरी चालणार आहे, कारण हा इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे जनरल नॉलेजचा कार्यक्रम आहे. ओके? येस. तुझा पहिला प्रश्न मला सांग, महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तुला मी पर्याय देऊ? नंदुरबार, गडचिरोली का गोंदिया? गडचिरोली. नक्की माहिती आहे तुला? नाही. पण कॉन्फिडेंट आहेस? हा. नक्की लॉक करू? पहिलाच प्रश्न, पहिलंच उत्तर अगदी बरोबर आहे. ये विना पास. तुझा पहिला प्रश्न, असतो मा सद्गमय हे वाक्य कोणत्या वेदातून घेण्यात आलंय? अथर्ववेद, ऋग्वेद का यजुर्वेद? ऋग्वेद. ऋग्वेद. तुझा वेदांवर अभ्यास आहे? कितवीत आहेस तू मला सांग? 10वीत. 10वीत आहेस? क्या बात आहे. करेक्ट उत्तर दिलेलं आहेस. सर, आता तुमचा पहिला प्रश्न, भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कुठे सुरू झाला? कलकत्ता, कोइंबतूर का पुणे? कोलकाता. नक्की? हा, बरोबर. कोइंबतूर. चुकीचं उत्तर होतं. थोडक्यासाठी मिस झालं. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचा पहिला प्रश्न, कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत? कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ आणि अजिंठाच्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत? तुमचे पर्याय आहेत बेसॉल्ट, ग्रॅनाइट का संगमरवर? संगमरवर. नक्की? माझ्या माहितीप्रमाणे तर संगमरवरच आहे. नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान हा जरी दिवाळीचा मुख्य दिवस असला तरी दिवाळीची सुरुवात 2-3 दिवस अगोदरच होणार आहे, आणि ती म्हणजे वसुबारसने, अर्थातच गोवत्स द्वादशीनं. आपला देश हा कृषीप्रधान असल्याने गाय वासराची या दिवशी पूजा केली जाते. त्यांना वर्णापुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या सगळ्यांनाच आनंद देणारी ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात प्रकाश घेऊन येऊ देत, हीच सदिच्छा. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा पडघम. वेगवेगळे प्रश्न, विविध समस्या, कधी समाजकारण तर कधी विविध आशय, विविध विषय, यासाठी पाहायला हवा आमचा कार्यक्रम सखी सह्याद्री. विषयाची प्रगल्भता, दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी पाहायला हवा सखी सह्याद्री. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून पहा सखी सह्याद्री. आजचा आपला विषय आहे जागतिक ऑस्टिओप्रोसिस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, हाडांचा ठिसूळपणा आणि उपचार. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशीच 2 तज्ज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत डॉक्टर संदीप गव्हाळे. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर संदीप गव्हाळे हे अस्थिरोग तज्ज्ञ तसेच असिस्टंट प्रोफेसर म्हणून जे रुग्णालय येथे कार्यरत आहेत. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर उदयभान मौर्या. नमस्कार सर. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. हाडांचा ठिसूळपणा किंवा ओस्टिओपोरोसिस हा एक हाडांचा असा आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्या हाडांमध्ये जे मिनरलची क्वांटिटी असते ती हळूहळू वयोमानानुसार कमी होत जाते, आणि त्यामुळे मग हाडांचं जे मायक्रो आर्किटेक्चर असते त्याच्यामध्ये जे व्हायला नाही पाहिजे असे बदल व्हायला लागतात, आणि त्याच्यामुळे मग हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि हाडांचे फ्रॅक्चर होण्याची रिस्क वाढत असते. हाडांची रचना अशी आहे की हाडांच्या मध्ये 3 पेशी असतात, ओस्टिओसाइट्स, ओस्टिओक्लास्ट आणि ओस्टिओब्लास्ट. तर यामध्ये मेन जो खेळ असतो तो ओस्टिओक्लास्ट आणि ओस्टिओब्लास्ट यांचा. या
दोघांचे जे ज्या डान्स करतात त्याच्यावर आपला हाडांचा जो आजार असतो तो अवलंबून असतो. तर ओस्टिओक्लास्टचं काम असते की हाडांमध्ये आता काही पेशी जुन्या होतात, मग त्या जुन्या पेशी आपल्या हाडांमधून काढून टाकणे. आणि ओस्टिओब्लास्ट यांचं जे काम असते की हाडांमध्ये नवीन पेशींची निर्माण करणे. तर या दोघांमध्ये जेव्हा इम्बॅलन्स होते तेव्हा मग हा आजार आपल्याला हळूहळू जाणवू लागतो. एकदा मंग्या आपल्या गाडीतनं मैत्रिणीला फिरायला घेऊन जातो. तेव्हा मैत्रीण त्याला विचारते, काय रे आपण कुठे चाललोय फिरायला? तेव्हा मंग्या म्हणतो, लॉंग ड्राईव्हला चाललोय. तेव्हा मैत्रीण म्हणते, अरे मग हे अगोदर सांगायचं ना मला. तेव्हा मंग्या म्हणतो, मला तरी कुठे माहित होतं गाडीचे ब्रेक फेल झालेत ते. अशाच चुटकुल्यांसाठी आपण पाहूया आपला कार्यक्रम हास्यरंग. काही सुचत नाहीये. अरे लेखका कसं सुचेल तुला, कसं सुचेल? अरे सासू या घरची, होणार असून त्या घरची. या एपिसोडचे जवळजवळ 1000 एपिसोड लिहिलेस तू आणि आता तू इथे ओळखलेस. एक नंबरचा खरं तर चुकीचं आहे हे सगळं. नाही पण सुचेल काहीतरी जरा जोर लाव म्हणजे सुचलं. फोन वाजला आणि सुचलं. म्हणजे मला सुचण्याच्या मागे या फोनचा हात असावा कदाचित. हॅलो ट्रेन. हॅलो सर. हा सर बोला. नमस्कार. तेच करतोय. काय म्हणाला? बायकोला मारायचंय? पण का? अच्छा बायको जाम फुटेज खाती तर. फुटेज? हा अच्छा म्हणजे नवरा आणि बायकोचं ट्युनिंग जुळत नाही का? ट्युनिंग जुळत नाही. बरं सर आज रात्रीच मारून टाकतो. ओके नाही पण सर मी काय म्हणतो, दुसरी बायको मिळेल ना? ठीक आहे. नाही पण सर मी काय ते पेमेंटचं जरा बघा म्हणजे. ओके हे काय करतो, आत्ताच मारून टाकतो सर. ओके हा चालेल. चला बायकोला मारून टाकायचं. अगं तू काय रडतेस? काय ए बाबा, ए सोना, अरे पिल्लू, अरे बाळा, अगं तू का रडतेस? तुम्ही बायकोला मारणार? हो तसं करावंच लागणार मला. म्हणजे तुम्ही मला मारणार? अगं तसं नाहीये येडी कुठची. अगं आमच्या सिरियलमध्ये पण एक बायको सेम टू सेम तुझ्यासारखी. मंदाकिनी असं नाव आहे तिचं, मंदाकिनी. काय झालं माहितीये, ती आमच्या डिरेक्टरच्या जाम डोईजड झालेली आहे. ती डिरेक्टरला नको आहे. आता तिला काढायचं कसं? तर मग डिरेक्टर म्हणाले की तिला मारून टाक, म्हणून मारायला घेतलंय. दिवसेंदिवस वाढत जाणारा हा सह्याद्री वाहिनीचा आलेख आपल्याला हेच सांगतो की तुमचं आणि आमचं नातं किती दृढ आहे ते. तेव्हा असंच सह्याद्री वाहिनीवर प्रेम करत राहा, कार्यक्रम पाहत राहा. आनंद द्विगुणित करणारी ही दिवाळी तुमच्या आमच्यासाठी मंगलमय आनंद घेऊन येऊ देत, हीच सदिच्छा. आणि आता निरोपाची वेळ झाली, तेव्हा नमस्कार.